गणेश उत्सवानंतर गणेश भक्तांसाठी एक पवित्र गणेश क्षेत्र म्हणजे आपलं पद्मालय. नमस्कार मित्रांनो, मी विनायक महाजन तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये. जळगाव जिल्ह्यातील एरोंडल तालुक्यापासून अवघ्या 10 ते 11 किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र पद्मालय हे एक प्रसिद्ध गणपतीचे देवस्थान आहे. पद्मालय या नावाचा अर्थ असा आहे की कमळाचा आलय, कारण येथे प्राचीन काळी मोठा कमळाने नटलेला तलाव होता आणि हो, त्याचा देखावा आजही तुम्हाला पाहायला मिळतो. येथील गणपती मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील असून सुमारे 1912 साली बांधले गेले. या मंदिराची खासियत म्हणजे येथे 2 स्वयंभू गणेश मूर्ती आहेत, आमोद व प्रमोद. दोन्ही मूर्ती प्रवाहापासून बनलेल्या असून एक मूर्तीचे मुख उजवीकडे व दुसऱ्या मूर्तीचे मुख डावीकडे वळलेले आहे. या दोन्ही मूर्ती एकाच व्यासपीठावर प्रतिष्ठापित आहेत आणि ही रचना जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. मंदिराच्या आवारात एक विशाल तलाव आहे, जो पूर्वी कमळांनी बहरलेला असे. तसेच प्राचीन काळातील 440 किलो वजनाचा घंटा व गोविंद महाराजांच्या पादुका येथे पाहायला मिळतात. पद्मालयचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वही मोठे आहे. महाभारतातील अरण्यवास काळात पांडव येथे आले होते असा समज आहे. येथेच असलेल्या भीमकुंडाची एक कथा जोडली गेली आहे. भीमाने राक्षस बकासूरचा वध करून तहान भागवण्यासाठी आपल्या कोपराने भूमी खणली आणि तेथे पाण्याचे कुंड निर्माण झाले. आजही या पाण्याभोवती औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आढळतात. सध्या याच भीमकुंडात चिमुकली व तरुण लोक स्नान किंवा कुंडातील पाणीचा आनंद घेण्यासाठी भीमकुंडावर येतात. या मंदिर व परिसराला भेट देण्यासाठी एरोंडोल, जळगाव व पारोडा येथून सोयीचे रस्तामार्ग आहेत. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन धरणगाव 12 किलोमीटर आहे. पद्मालय हे केवळ एक देवस्थान नसून इतिहास, निसर्ग सौंदर्य व पौराणिक कथा यांचे अद्भुत संगमस्थान आहे. भक्तिभाव, निसर्गरम्यता आणि इतिहासाचा वारसा अनुभवायचा असेल तर पद्मालयाला नक्की भेट द्या. धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते लाईक व कमेंट करून नक्की कळवा.